नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनल. इंडियामध्ये ज्युनियर असोसिएटमध्ये 9,000 प्लस जागांसाठी बंपर भरती निघाली आहे. तुम्हाला इथे 64,000 रुपये एवढा भरघोस पगार मिळणार आहे. अगदी 2 किंवा 3 मिनिटाच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम, पगार, वयोमर्यादा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका. तर सगळ्या आधी बघा तुमच्या मोबाईलवरून वेबसाईट कशी ओपन करायची. SBI.co.in असं टाईप करायचं आणि सर्च करायचं. आता इथे बघा SBIच्या डायरेक्ट होम पेजवर आलेलो आहे. इथं बघा वरती 3 डॉट दिसतात या ठिकाणी. इथं क्लिक करायचं आणि इथं डेस्कटॉप साईट ऑप्शन दिसते. या ठिकाणी क्लिक केले की आपण जसं कम्प्युटर लॅपटॉपवर कसं बघतो तसं त्या डेस्कटॉप मोडमध्ये इथं येतं या ठिकाणी. आता इथे आल्यावर बघा करिअर्स म्हणून ऑप्शन आहे, तिथं जाऊन क्लिक करायचं. आता इथं SBI करिअर्स नावाचं पेज आलेलं आहे. जरा खाली स्क्रोल केलं तर बघा या ठिकाणी आपल्याला करंट ओपनिंग्स दिसते, तिथे आपल्याला जाऊन क्लिक करायचं. जर खाली स्क्रोल केली या ठिकाणी बघा रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ही जी रिक्रुटमेंट दिसत आहे ह्याची तारीख बघा. ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू झालं आहे 11/8/2024 पासून आणि लास्ट डेट अप्लाय करायची आहे बघा 31/8/2000. आता ह्याच्यावर बघा तुम्ही क्लिक केलं तर बघा ती जी PDF आहे डाउनलोड करण्यासाठी ओपन होते. बघा इथं मी क्लिक करतो तर बघा इथं जर खाली आल्यावर या ठिकाणी हे बघा इंग्लिशमध्ये इथं PDF दाखवते. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. ती SBIची जी PDF आहे रिक्रुटमेंटची ती तुम्हाला इथं दिसून जाईल. आता इथे बघा गुगलच्या क्रोमवरच ही जी SBIची रिक्रुटमेंट PDF आहे ती इथे ओपन झाली. तर इथं करायचं काय, वरती जे 3 डॉट आहे इथं क्लिक करायचं आणि खाली जरा स्क्रोल केल्यावर बघा या ठिकाणी बघा ओपन विथ दिसतं, ह्याच्यावर क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघा इंटरनेट आणि मोरवर दाबला तर डायरेक्ट ड्राईव्ह PDF मध्ये. मग इथं बघा ड्राईव्ह PDFवर आल्यावर तुम्हाला अशी ही PDF दिसून जाईल. ह्याच्यामध्ये सगळी माहिती आहे, तुम्हाला सांगतो काय काय ह्याच्यात. तर इथं बघा वरती परत 3 डॉट दिसत आहे. या ठिकाणी इथं बघा डाउनलोड नावाचा ऑप्शन येते. या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ते तुमच्या जे मेमरी आहे मोबाईलची असेल किंवा तुमची कोणती SD कार्डची असेल तिथं जाऊन ती डाउनलोड होते तिथं. आता इथे बघा सर्वात मेन महत्त्वाची वॅकन्सी आहे बघा. इथं वॅकन्सी बघा या ठिकाणी बघा मुंबई मेट्रो किंवा महाराष्ट्र या ठिकाणी बघा टोटल वॅकन्सी 1718 आहे. हे रेग्युलर वॅकन्सी झाली. बॅकलॉग वॅकन्सी बघितली तर बघा इथं 281 आहे. मग टोटल इथं जवळजवळ 2000च्या आसपास वॅकन्सी निघालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं बघा या ठिकाणी बघा ही जी SBIची ज्युनियर असोसिएटची एक्झाम आहे ती तुम्ही मराठी भाषेतून सुद्धा देऊ शकता. आता इथे बघा इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन विचारलं आहे. तर काय तुम्हाला ग्रॅज्युएशन फक्त मागितले आहे. कोणत्याही तुम्ही जर युनिव्हर्सिटीतून केली असेल तरी चालते किंवा त्याच्या समकक्ष बघा जर सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती संस्था असेल त्याच्यातून केलेली ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल. इथं त्यांनी दाखवलं आहे बघा. या ठिकाणी बघा एज लिमिट दाखवलेलं आहे 1 एप्रिल 2026 नुसार. तर बघा OBCसाठी बघा इथं त्यांनी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन जास्तीत जास्त मागितलं आहे. जास्तीत जास्त एज रिलॅक्शन OBCसाठी 28 वर्ष प्लस हे 3 वर्ष धरले तर 31 वर्ष होते. तसंच इतर बघा SC STचे सुद्धा इथं 28 + 5 हे तर 33 वर्ष असं होते. तर इथं तुम्ही बघू शकता इथं कॅटेगरी वाईजनुसार इथं सगळं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ते तुम्ही त्या रिक्रुटमेंटच्या PDF मध्ये बघू शकता. आता इथे बघा SBI मार्फत जी एक्झाम घेतली जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर इथं 3 टप्प्यात तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. पहिली बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही तुमची ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. या ठिकाणी बघा सिलेबस दिलेला आहे प्रिलिमसाठी काय काय ते इथं तुम्ही बघू शकता. इंग्लिश लँग्वेज बघा 30 प्रश्न 30 मार्क. न्यूमेरिकल ॲबिलिटी बघितलं तर 35 प्रश्न 35 मार्कासाठी 20 मिनिट त्याला सेपरेट वेळ राहणार आहे. आणि त्या रिजनिंग ॲबिलिटी बघितली तर 35 प्रश्न 35 मार्कासाठी ह्याला 20 मिनिट राहणार आहे. अशी जर टोटल जर एक्झाम बघितली तर 100 प्रश्न 100 मार्कासाठी 1 तासामध्ये घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा इथं प्रत्येक विषयासाठी सेपरेट टाईम दिलेला आहे. त्या टाईममध्ये तुम्हाला ती एक्झाम क्लिअर करावी लागेल. आता या ठिकाणी बघा मेन एक्झामिनेशन ती पण ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा टॉपिक वाईज आणि या ठिकाणी बघा फेज 3 मध्ये लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे. ते बघा इथं या ठिकाणी नॉन वर्बल टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे. नंबर ऑफ पेजेस 3, नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 मार्कासाठी. वर्बल टेस्ट बघा ही तुमची ह्याला जास्तीत जास्त मार्क 20 राहणार आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातून कोणत्या भाषेत एक्झाम देऊ शकता. तर इथं या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये बघा इंग्लिश, हिंदी आणि मराठी या आपल्या मातृभाषेतूनही तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. गोवामध्ये बघितलं तर कोकणी भाषेतूनही ती परीक्षा देऊ शकता. या ठिकाणी बघा पे स्केल दिलेलं आहे. तर बघा सुरुवातीला इन हँड म्हणजे इथं बघा 26,730 तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे. ते वाढत 64,480 पर्यंत तुम्हाला सॅलरी एवढी भरघोस सॅलरी भेटणार आहे. आणि या ठिकाणी बघा एम्ब्युलन्समध्ये काय सांगितलं, जर समजा एखाद्याला मुंबईसारख्या ठिकाणी कुठे जर जॉब लागले तर तिथं त्याला महिन्याला 46,000 रुपये एवढा पगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सिरियस व्हा आणि या परीक्षेची तयारी करा. बघा ॲप्लिकेशन फी दिलेली आहे. तर बघा SC ST PWD SX DSX साठी काहीच फी नाही म्हटलेलं आहे. तर इथे जनरल OBC किंवा EWसाठी बघा 750 रुपये फी घेतली जाणार आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी बघा SBIच्या
ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथं क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर बघितलं तर तिथं तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. फक्त तुम्हाला लॉग इन तिथं करावं लागेल. या ठिकाणी बघा एक्झाम सेंटर दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. बघितलं तर बघा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, तसेच इथं सोलापूर, पुणे, सांगली, सातारा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात एक्झाम. इथे बघा त्यांनी प्रिलियम एक्झाम बघा या ठिकाणी सप्टेंबर 2026 मध्ये घेतली जाणार आहे आणि मेन एक्झामिनेशन बघा नोव्हेंबर 2026 मध्ये घेतली जाणार आहे. त्यांनी इथं काही तारीख दाखवलेली नाही. तुम्हाला रेग्युलर SBIच्या होम पेजवर जाऊन ती चेक करावं लागेल. तिथे तुम्हाला कळून जाईल.